साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील दारिद्र्य रेषेखालील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या थेट कर्ज योजनेअंतर्गत कर्जाची मर्यादा 25,000हून 1 लाखापर्यंत वाढवण्यास शासनाने मान्यता दिली आहे। तरी सोलापूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक R.A. चव्हाण यांनी केले आहे। थेट कर्ज योजनेची प्रकल्प मर्यादा 1 लाख रुपये करण्यात आली असून यामध्ये महामंडळाचा हिस्सा 85,000, अनुदान रक्कम 10,000 आणि अर्जदाराचा सहभाग 5,000 असे एकूण 1 लाख 3 वर्ष कालावधीसाठी 4% व्याजाप्रमाणे कर्ज रक्कम वितरित करण्यात येणार आहे। सदर योजनेअंतर्गत रक्कम रुपये 1 लाख पर्यंतचे प्रकल्प मर्यादेपर्यंत असलेले लघु उद्योग करता येतील। थेट कर्ज योजना राबवण्याकरता जिल्हानिहाय उद्दिष्ट, अटी, शर्ती, नियम, निकष व पात्रतेसह परिपत्रक प्राप्त झाले आहे। थेट कर्ज योजना राबवण्याकरता जिल्हानिहाय उद्दिष्ट, अटी, शर्ती, नियम, निकष, पात्रतेसह परिपत्रक प्राप्त झाले आहे। सदर योजनेत साधारणपणे पुरुष 50%, महिला 50% आरक्षण राहील। ग्रामीण भागासाठी प्राधान्य राहील। राज्यस्तरावरील क्रीडा पुरस्कार व्यक्तींना प्राधान्य राहील। सैन्य दलातील वीरगती प्राप्त वारसाच्या घरातील एका सदस्यास प्राधान्याने लाभ देण्यात येईल। अर्जदार मांग, मातंग, मिनी मादिक, मादिंग, दानखणी मांग, मांग मदाशी, मांग मदारी, राधे मांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी, मादिगा जातीतील असावा। वय 18 ते 50 असावे। अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा। अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांपेक्षा जास्त नसावे। एका कुटुंबातील एकाच व्यक्ती सदर योजनेचा लाभ घेता येईल। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।